आज तुम्हाला बेकरी स्टाईल मी बिस्किट बनवून दाखवणार आहे। असं बिस्किट मी तूप आणि बटर घेतलेलं आहे, वाटीभर मिक्स करून घेतला आणि वाटीभर साखर घेतलेली आहे। त्याला मिक्सरमधून पिसून असं बारीक केलेली आहे। याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आणि छानपैकी अशी ती मिक्स झाली पाहिजे। आणि वाटीभर मी याच वाटीनं मैदा घेते, वाटीभर। हे असं खूप छान असं क्रीमी स्टाईल असं झालं पाहिजे, खूप फेटून खूप छान होते। एक वाटीभर मैदा घेतलेला आहे मी। मैदा आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि हे 1 चम्मचभर बेसन पण घेतलं मी आणि थोडंसं हे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा असं दोन्ही मिळून ते पण टाकते मी, थोडंसं घालते। आणि हे व्हॅनिला एसेन्स हे पण टाकते मी, असं 1 अर्धा चम्मच। आणि असा गोळा बनवून घ्यायचा आपल्याला। आणि हे तुम्हाला जसा आकार द्यायचा तसा देऊ शकता तुम्ही, बिस्किट छोटे मोठे जसं तुम्हाला पाहिजे तसे करू शकता। मी स्क्वेअरमध्ये याला करून घेणार आहे, छोटे छोटे। असं छान आपलं झालेलं आहे गोळा तयार। पोळपाटावर आपल्याला याला पीठ सगळं जमा करून व्यवस्थित मळूनच असं करायला जमणार आहे। हे असं छान झालेलं आहे आपलं। कटिंग तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता, छोटी मोठी। खूप मस्त असं बिस्किट आपलं 10 ते 15 मिनिटांमध्ये घरी होऊ शकते आणि जास्त काही साहित्य लागत नाही, सगळं आपल्या किचनमध्येच भेटणारं सामान आहे, त्याच्यापासूनच आपण तयार करू शकतो। हे बटर पेपर घेतलेला आहे मी, बटर लावून घेतलं। खूप छान असं सगळीकडे असं पसरून लावायचं आहे आपल्याला। असे हे बिस्किट याच्यामध्ये ठेवायचे। थोडं कट करून बदाम तुम्ही कुठल्याही आकारामध्ये टाकू शकता। हे कढईत मीठ टाकलं मी 2 वाट्या, त्याच्यामध्ये 1 कटोरी ठेवली आणि हे त्याला ॲडजस्ट करायसाठी, प्लेट ॲडजस्ट करायसाठी कटोरी ठेवणं खूप गरजेचं आहे। हे असे ॲडजस्ट केले, असे खूप छान असे आपले 10 मिनिटात बिस्किटं तयार झालेले आहेत, असं तुम्ही बघू शकता। सोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खूप छान बिस्किट घरी होतात।